हरिभक्त परायण पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांना चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य करवीरपीठ कोल्हापूर यांनी केली आहे। ज्ञानेश योग आश्रमच्या वतीनं डोंगरगण येथे आयोजित परमपूज्य गुरुवर्य पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांच्या अभिष्ट चिंतन सोहळा प्रसंगी ते बोलत होते। श्री क्षेत्र देवगडचे भास्करगिरी महाराज, श्री क्षेत्र सराला बेटचे महंत श्री रामगिरीजी महाराज, श्री क्षेत्र तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री, श्री क्षेत्र नाशिकचे महंत रामकृष्ण महाराज लहवीकर, स्वागताध्यक्ष माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, माजी आमदार पांडुरंग अभंग, ज्ञानेश्वर माऊली कराळे, डॉक्टर मते, ॲडव्होकेट सुभाष काकडे आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते। अमृत महोत्सव म्हणजे कितव्या वर्षाचा काळ हा आपल्याला लक्षात आला असेल। 75 वर्ष व्हायला झालेली आहे। अजूनही क्रिकेटच्या भाषेत बोलायचं झालं तर बाबांना शतक गाठायचं आहे। ते पहिल्यांदा देवाकडे प्रार्थना करू आणि या ठिकाणी आपण पुढच्या विषयाला सुरू करू। विषय काय आहे? एक प्रसंग आहे, महाभारताचा प्रसंग आहे। यामध्ये धृतराष्ट्र हा आपल्या संजयाला पांडवांच्याकडे पाठवतोय। 14 वर्ष वनवास झालेला आहे आणि झाल्यानंतर तो त्याला पाठवतोय आणि संजयाला सांगतोय की आता तू पांडवांना भेट आणि पांडवांना सांग की आता तुम्हाला 14 वर्ष याची सवय लागलेली आहे, आता कशाला राज्य मागता, म्हणजे एवढं मोठं युद्ध सगळं टळून नाही। त्यावेळेला संजय निरोप घेऊन येतो, पण रात्रीची वेळ असली, गोपालकृष्ण त्यांना रस्त्यातून भेटतो आणि कृष्ण त्याला म्हणतोय चल सगळे त्यांना तंबू दाखवून आणतो की आमची युद्धाची तयारी कशी झालेली आहे। अमृत योग अमृत तत्वाचा हे वाक्य आपल्या कार्यक्रम पत्रिकेवरच लिहिलेलं आहे। आजचा हा जो अमृत महोत्सव आपण सर्व भक्तगण आणि सर्व संत महंत यांच्या उपस्थितीमध्ये परमपूजनीय वंदनीय गुरुवर्य शास्त्रीजी महाराज यांचा हा 75वा अमृत महोत्सव आपण अतिशय भक्तिभावाने साजरा करून आलेला आहोत। देशाचा अमृतकाल आणि श्री महाराजांचाही अमृतकाल असा हा दुहेरी योग आलेला आहे। जिथे 2 नद्यांचा संगम असते तिथे एक नदी गुप्त असते, तसं ह्या दोन्ही अमृत महोत्सवामध्ये समाज जीवनामध्ये जे भक्ती तत्व उतरलेलं आहे त्याचाही संगम इथं झालेला आहे। जंगले महाराज शास्त्री त्यांनी आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जे कार्य केलेलं आहे, हजारो विद्यार्थी त्यांनी तयार केलेत आणि ब्रह्मचर्य जीवन व्यतीत करून शुद्ध परमार्थ करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। तुकोबाराज सांगतात, प्रवृत्ती निवृत्तीचे आटून या भाग उतरले चांग रसायन, ज्ञानाग्नी होताशी कळसिले ओझा, आत्मसिद्धी काजा लागो निया, ब्रह्मी ब्रह्म रस सिद्ध झाला पाक, घेतला रुचक प्रतिती मुखे, आरोग्यता तुका पावला अष्टांगी, रंगदया रंगी निजात्म रंगी। सार जे आहेत प्रवृत्ती निवृत्तीचे आटोनिया भाग उतरले चांग रसायन, जे रसायन आहेत, जे भक्ती रसायन आहेत ते त्यांनी आपल्या जीवनामध्ये उतरवलं। ज्ञानरूपी अग्नीने जे तापवलं, ज्ञानाग्नी हुताशी कळसिले ओझा, आत्मसिद्धी काजा लागोनिया, आणि त्यातून प्राप्त जो रस आहे ब्रह्मी ब्रह्म रस सिद्ध झाला पाक, हा तयार झालेला पाक आहे। आणि या प्रतिती मुखाने घेतला रुचक प्रतिती मुखे, आणि अशा प्रकारे ब्रह्मज्ञानाचं अध्यात्माचं आणि प्राप्त झालेलं ज्ञान देण्याचं कार्य आणि आपण आपल्या जीवनामध्ये जे केलं ईश्वराच्या कृपेने ईश्वराच्या आशीर्वादाने आपल्याला माहिती आहे की करण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी झालं। जसं आता महाराजांनी उल्लेख केला तर कर्डिले साहेबांनी फार मोठं योगदान दिलं। महाराज मी काय कुठल्या प्रकारचं योगदान दिलं नाही, कदाचित मला स्वतः परमेश्वराचीच इच्छा असेल का आपल्या हातून घडून घ्यावं म्हणून खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी ही घडण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी झालं।
मला असं वाटतं का मी माझं स्वतःचं भाग्य असं समजतो का मला इथं त्या ठिकाणी येता आलं, सहभागी होता आलं आणि तुम्ही केलेलं त्या ठिकाणी परमार्थाचं मध्ये मला त्या योगदान देण्याची संधी मिळाली. मी माझं आयुष्याचं भाग्य म्हणण्याचा हरकत होणार नाही. आपण म्हणले का आता कालपर्यंत काय करलेले साहेब माझे शिष्य नव्हते, ही गोष्ट बरोबर आहे. मी महाराजात राहतो, महाराजाचा त्या ठिकाणी सगळ्या गोष्टीची सेवा करतो, महाराजाच्या त्या ठिकाणी सगळ्या एकमेकांच्या करण्याचं काम करतो. आणि म्हणून माझे धर्ममूर्ती, एक शांती धर्ममूर्ती आपल्या मला आशीर्वाद देण्याकरता कधी माझे खूप प्रेम करतात. मी त्यांना बोलतो कधी मध्ये बोलतो, म्हणजे बऱ्याच वेळा मीच जास्त बोलतो. तिथे मान्य करतात, ते ओळखून घेतात आणि त्या कोणाला समजून कार्यक्रम होतो होता. ते काय ते साऊचं खूप वाकडं तिकडे चाललं, ते निवंत बसला होता हवा खा. ते शेतकऱ्या वेळेत होतं, मी तेवढं घेत आहे कमी कर म्हटलं. त्याने ओळखलं काहीतरी गाडी लागत होती, ते लगेच नाही घेतलं, म्हणजे मी पाहिला बोलतो मी काय ते माझ्यावर खूप प्रेम करतात. माझे त्यांच्यावर खूप प्रेम आहे. बाबा होते पहिल्यापासून खूप प्रेम करी माझे आहेत आणि ते आज मला आशीर्वाद देण्याकरता आणि आपला कार्यक्रम भरवून घेतो. मी आतापर्यंत जे जे कार्यक्रम केले त्या कार्यक्रमामध्ये गुरुदेव भास्करगिरी महाराजांची उपस्थिती नाही असं कधीच नाही झालं. मला तेव्हापासून पहिल्यापासून मला खूप आशीर्वाद दिले. प्रत्येक खूप छोटा एका खोलीत सुद्धा एक खोलीचा आशीर्वाद तेव्हापासून यायचं, मार्गदर्शन करायचं, असं करा तसं करा हे करा. म्हणून पाहिजे चातुर्मास राहत होतो त्या काळात त्यांच्या मठातच राहत होतो. म्हणजे माझी कडक भूमिका त्यांनी स्वीकारून समजून मला पहिल्यापासून त्यांनी खूप चांगल्यापैकी आशीर्वाद दिला. आज ते मला आशीर्वाद त्या ठिकाणी आले. मी त्यांना नेहमी अशी प्रार्थना करतो, असे आशीर्वाद द्या. तुमच्या कृपा आशीर्वाद असतील तर असा चांगला ठरणार आहे. पाणी आहे जिथे भविष्य आहे तिथे नगर संघर्ष न्यूज आपल्याला विनंती करत आहे, पाणी जपून वापरा. जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा.